यवतमाळच्या राळेगाव येथे एक बार मालकाकडून अवैध विदेशी दारू साठ्यावर उत्पादक शुल्क विभागाने धाड मारून 7.5 लाखाचा विदेशी दारू साठा जप्त केलाय। हे विदेशी दारू गोवा येथून स्वस्त दरात घेतल्या जात होती आणि त्यामध्ये इतर दारू मिक्स करून आणि बॉटल विक्री करून इतर जिल्ह्यात विक्री केली जात होती। यवतमाळच्या राळेगाव येथे एका वाईन शॉप बारमध्ये अवैध विदेशी दारू साठ्यावर उत्पादन शुल्क विभागाने धाड मारून 15 लाख रुपये किमतीच्या विदेशी दारू साठा जप्त केला। हे विदेशी दारू गोवा येथून स्वस्त दरात घेतल्या जात होती आणि ती विदेशी दारू गोव्यावरून यवतमाळ येथे आणल्या जात होती। त्यामध्ये इतर दारू मिक्स करून आणि बॉटल पॅकिंग करून ती इतर जिल्ह्यात विक्री केली जात होती। अशा माहितीवरून यवतमाळच्या दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रात्री दरम्यान धाड टाकून विदेशी दारू साठा जप्त केलाय। गोव्यावरून आणला होता तो लो ब्रँडचा माल आहे आणि तो हाय ब्रँडमध्ये मिक्सिंग करून तो साधारणतः विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात त्यांना वितरण करण्यात येतं। आम्ही आता जो सध्या पकडला आहे तो जवळपास 15 लाखाचा मुद्देमाल आहे। आता पुढील माल जे सापडेल ते आरोपी जबाबात किंवा तपासात निष्पन्न होईल तसं आम्ही कारवाई करू। सध्या किती आरोपींना? सध्या 2 आरोपींना अरेस्ट केलं आहे।